ओके, वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. तर या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये कोणकोणता पार्ट डिस्कस केला एक 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूया. सो yesterday we had discussed the time period of the conical pendulum, that is the t equals to 2 pi into under root of L cos theta upon g. या ठिकाणी हा आपण फॉर्म्युला मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता. त्याच्यानंतर आपण टाइम पिरियड काय असतं, फ्रिक्वेन्सी काय असतं, आपण याची डेफिनेशन पण बघितली होती. बरोबर आहे. व्हॉट इज द टाइम पिरियड अँड व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी. आता मला सांगा टाइम पिरियड काय असतो. टाइम पिरियड म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन व्हायला किंवा एक कम्प्लीट रिव्होल्युशन व्हायला जेवढा टाइम लागतो याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड म्हणतो. आणि त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी काय असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे एका युनिट टाइम मध्ये नंबर ऑफ रिव्होल्युशन किंवा नंबर ऑफ रोटेशन किती होतात याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी या डेफिनेशन आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण ऑसिलेशन मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये शिकणार आहोत. म्हणजे या डेफिनेशन खूप वेळेस रिपीट होणार आहेत. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पण या डेफिनेशन शिकणार आहोत. ओके, चला. तर त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे ज्याचं नाव आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आपण आतापर्यंत हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन डिस्कस केलं, तर आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय असतं आणि त्याचा जो वेलोसिटी असते, वेलोसिटी ऍट द टॉप, वेलोसिटी ऍट द बॉटम. एक मिनिट. तर बघा राजांनो, या ठिकाणी आज आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन डिस्कस करणार आहोत. 4 मार्काचा क्वेश्चन हा खूप वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे आणि आशा करूया की या वेळेस पण बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन जो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वर 4 मार्काला विचारला जाईल. ओके, तर याच्यामध्ये क्वेश्चन कशा टाइपचा विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. डिफाइन द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, हा, राईट ऑन द क्वेश्चन. define vertical circular motion, vertical circular motion, define the vertical circular motion. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. obtain the expression for, obtain the expression for, obtain the expression for velocity at, velocity at top comma bottom and midway position, and the midway position. ओके, when the object performs circular motion. असं पण तुम्ही पुढे लिहू शकता किंवा एवढं जरी लिहिलं तरी चालेल. क्वेश्चन अशा टाइपचा येऊ शकतो किंवा मग obtain the expression for the velocity at the top, bottom and at the midway position when the object performs the vertical circular motion. म्हणजे क्वेश्चन अशा टाइपचा पण विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणजे सेमच आहे यार. मेन म्हणजे याच्यामध्ये बघा, वेलोसिटी ऍट द टॉप, वेलोसिटी ऍट द बॉटम अँड वेलोसिटी ऍट द मिडवे. दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. यस. ओके, तर बघा याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया की यार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय असतं. मला सांगा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन काय असतं. जर समजा एखादं सर्क्युलर मोशन आहे वेन इट इज पॅरलल टू द ग्राउंड असेल, बरोबर आहे. जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन आहे बट पॅरलल टू ग्राउंड आहे, ग्राउंडला पॅरलल आहे, म्हणजे अशा टाइपचं मोशन आहे, याला तुम्ही काय म्हणता, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणता. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, जर समजा ग्राउंडला ते जे मोशन आहे सर्क्युलर मोशन परपेंडिक्युलर असेल तर अशा मोशनला काय म्हणायचं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणायचं. किंवा द मोशन ऑफ द पार्टिकल इन द व्हर्टिकल प्लेन, व्हर्टिकल प्लेन मध्ये जे मोशन असतं त्याला काय म्हणायचं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणायचं. ओके, सो राइट डाउन द डेफिनेशन ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. डेफिनेशन: the object performs circular motion in vertical plane is called vertical circular motion. Is called vertical
circular motion. Okay, so write down the definition of the vertical circular motion. Okay. हा, तर याच्यामध्ये असं काहीच रॉकेट सायन्स नाहीये, डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड डेफिनेशन आहे. द ऑब्जेक्ट परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन इन द वर्टिकल प्लेन. म्हणजे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय बट इन द वर्टिकल प्लेन आहे, आणि अशा मोशनला आपण काय म्हणतोय, वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतोय. चला, इथपर्यंतच्या गोष्टी सर्वांना क्लिअर आहेत. आता त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जी डायग्राम आहे, आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट यार. या डेरिव्हेशन मध्ये बघा, डायग्राम जर तुम्हाला समजली तर हे डेरिव्हेशन तुम्ही असं चुटकीमध्ये करू शकता. ओके, सो डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर या ठिकाणी मी ग्रीन कलरचा पेन घेतोय. सर्वांना माहित आहे ग्रीन कलरचा पेन यार सर्वांना आवडतो, बिकॉज ये जो कलर है ना आंखों को रोशनी देता है, मतलब थोड़ा सुकून देता है. ग्रीन कलर, जब भी हम कुछ ग्रीन चीजें देखते हैं तो हमें आंखों को थोड़ा सा सुकून मिलता है. यस, मतलब जब हम रेनी सीजन में बाहर जाते हैं तो आपको पता है कितनी हरियाली होती है, और ये हरियाली जो है आंखों को बहुत ठंडक देती है. चला, या ठिकाणी आता जास्त थंड घ्यायची गरज नाहीये. ओके, हा, तर वर्टिकल सर्क्युलर मोशनची तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, डायग्राम ड्रॉ करायची आहे. आता मी काय घेतलंय राजांनो, एक स्ट्रिंग घेतलेली आहे. ओके, एक स्ट्रिंगला मी काय केलेलं आहे, एक मास अटॅच केलेला आहे. आता ही स्ट्रिंग आहे, ज्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, यल आहे. ओके, याला मी काय केलेलं आहे, एक मास अटॅच केलेला आहे, आणि मी याला वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय केलेलं आहे, रिव्हॉल्व केलेलं आहे. लक्ष फक्त इकडे द्या, इकडे इकडे बघायचं नाही. याला मी काय केलेलं आहे, वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व केलेलं आहे. तर आता काय होईल बघा, तर या ठिकाणी टॉप कंडिशन आहे. ओके, या ठिकाणी बॉटम कंडिशन आहे, आणि या ठिकाणी मिडवे कंडिशन आहे. तर टॉप पोझिशनला आपण नाव देऊया. टॉपला नाव काय देऊया, पोझिशन ए. सही बात आहे सर. टॉपला आपण पोझिशन ए म्हणूया, त्याच्यानंतर बॉटमला आपण पोझिशन बी म्हणूया, आणि मिडवेला आपण काय म्हणूया, पोझिशन सी म्हणूया. ओके, आता मला सांगा राजांनो, या ठिकाणी मास इथं आलेला आहे, त्याच्यानंतर हेच मास इथं आलेला आहे, बरोबर आहे. आता हा जो सी पॉइंट आहे थोडा मी इकडे बाजूला घेतो. तर मला सांगा आउटवर्ड फोर्स कोणता असतो रे, आउटवर्ड फोर्स mv² अपॉन आर. सही बात है सर. आउटवर्ड फोर्स क्या होता है, सेंट्रीफ्यूगल फोर्स होता है. ये तो हमें पता है क्योंकि आपने पढ़ाया है. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आउटवर्ड फोर्स खालच्या डायरेक्शनला असतो mv² अपॉन आर, आणि त्या यामध्ये काय असतो, आउटवर्ड फोर्स हा वरच्या डायरेक्शनला असतो mv² अपॉन आर. आता मला एक गोष्ट सांगा, मला सांगा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटी प्रत्येक पॉइंटला डिफरंट आहे. मग या पॉइंटची जी वेलोसिटी आहे मी vc म्हणू शकतो, या पॉइंटची वेलोसिटी मी va म्हणू शकतो, आणि या पॉइंटची वेलोसिटी मी vb म्हणू शकतो. म्हणजे आउटवर्ड फोर्स हा प्रत्येक ठिकाणी वेगळा येतोय. असेल जरी सेंट्रीफ्युगल फोर्स, बट प्रत्येक ठिकाणी आउटवर्ड फोर्स काय आहे, वेगळा आहे, कारण की वेलोसिटी प्रत्येक पॉइंटला वेगळी आहे. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, गौर से देखिए इस क्वेश्चन को. डिफाइन द वर्टिकल सर्कुलर मोशन and obtain the expression for the velocity at top, bottom and at the midway position. म्हणजे आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. कुठली फाइंड आउट करायची, जमिनी खालची, आभाळातली, कुठली फाइंड आउट करायची नाही. जेव्हा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तेव्हा टॉपला, बॉटमला अँड द मिडवे पोझिशनला वेलोसिटी काय असते, सो दॅट वेलोसिटी वी हॅव टू फाइंड युअर. ओके, गॉट दिस. तर मग या ठिकाणी VA काय असतं, वेलोसिटी ऍट द टॉप, VB काय असतं, वेलोसिटी ऍट द बॉटम, VC काय असतं, वेलोसिटी ऍट द मिडवे. त्याच्यानंतर मला एक राजांना सांगा यार, वेट ऑफ द बॉब किंवा वेट ऑफ द ऑब्जेक्ट काय असतं रे, ऑलवेज डाऊनवर्ड. सही बात आहे. वेट ऑफ द ऑब्जेक्ट काय असतं, ऑलवेज डाऊनवर्ड. मग या ठिकाणी पण डाऊनवर्ड आहे, आणि या ठिकाणी पण काय आहे, डाऊनवर्ड आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा वेट काय असतं, ऑलवेज डाऊनवर्ड असतं, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा काय असतो, ऑलवेज आउटवर्ड असतो. त्याच्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग काय असतं, इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. मला सांगा मग वरच्या पॉइंटचा सेंटर कुठे आहे, खाली आहे. खालच्या पॉइंटचा सेंटर कुठे आहे राजांनो, वर आहे, म्हणजे हे झालं टीबी. त्याच्यानंतर इकडल्या पॉइंटचा सेंटर कुठे आहे, या ठिकाणी हे झालं टीसी. तर या ठिकाणी लेट टीए, टीबी अँड टीसी. ओके, टीए, टीबी आणि टीसी, व्हॉट आर दिस. टीए म्हणजे टेन्शन ऍट पॉइंट ए, टीबी मीन्स टेन्शन ऍट पॉइंट बी, आणि टीसी मीन्स टेन्शन ऍट पॉइंट सी. ओके, आय होप सर्वांना डायग्राम समजले असेल. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आता हा खालचा जो प्लेन आहे याला मी काय करतो, डेटम प्लेन घेतो. या प्लेनला तुम्हाला काय करायचंय, डेटम प्लेन. ओके, डेटम प्लेन म्हणजे कोणता असतो रे, यस, एनीवन नोज. जर माहित असेल तर सांगा. तर याची जी हाईट असते, याची हाईट असते किती असते, यस, h इक्वल्स टू ऑफकोर्स यास डायमीटर.
एच इक्वल्स टू काय असतं, विच इज इक्वल्स टू डायमीटर, आणि याला मी काय लिहू शकतो, एच इक्वल्स टू ट्वाइस आर लिहू शकतो. बिल्कुल सही बात है सर, क्योंकि ये आर प्लस आर दैट इज द डायमीटर, डायमीटर एवढे होते एच इक्वल्स टू. ओके, सो दिस इज द परफेक्ट डायग्राम ऑफ द वर्टिकल सर्क्युलर मोशन. चला, सर्वांना डायग्राम समजली का? मला एकदा कमेंट मध्ये सांगा किंवा माईक ऑन करून लवकरात लवकर सांगा, जेणेकरून डायरेक्टली आपल्याला पॉइंटला सुरुवात करता येईल. डायग्राम समजली असेल? येस सर. यस, सानिया व्हेरी गुड. आदित्य यस, सुबोध, बाकीच्यांना पण समजली ना? हा, चला आता डायग्राम समजली असेल तुम्हाला, तर तुम्हाला डेरिवेशन राजांना मी सांगतो. तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे, दिस इज माय लेफ्ट हँड. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी राईट हँड दिसत असेल, बट मी ही जी मिरर ही जी इमेज आहे ना, त्याला मी मिरर केलेलं आहे, म्हणजे मिरर इमेज तुम्ही कन्सिडर करू शकता. दिस इज ऍक्च्युअली माय लेफ्ट हँड अँड दिस इज ऍक्च्युअली माय राईट हँड. तुम्हाला उलट दिसत असेल. ओके, चला ठीक आहे. तर तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे. तर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन काय येईल रे? बघा, डिस्क्रिप्शन म्हणजे पण तुमच्या डाव्या हाताचा खेळ झालेला आहे आणि नक्की झालाय. आता तुम्ही डिस्क्रिप्शन 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 घाबरायचं नाही. डायग्राम मध्ये ऍज इट इज जे दिलेलं आहे त्याला कन्सिडर, लेट वगैरे म्हणून लिहायचं. तर मला सांगा, या ठिकाणी मी काय करतो, when the object is tied to the string and revolved in the vertical circular motion, then A, B, C are the top point, bottom point, and at the midway point. त्याच्यानंतर let VA, VB, and VC are the velocities of the object at top point, bottom point, and at the midway point. त्याच्यानंतर MG काय रे? Let MG be the weight of the object. सर्वांना माहिती आहे, and which acts vertically downward. Always, okay, always काय असतं, vertically downward असतं. त्याच्यानंतर mv स्क्वेअर अपॉन आर काय आहे? mv स्क्वेअर अपॉन आर इज द काय आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि या ठिकाणी ए पॉइंटचा सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे, mva स्क्वेअर अपॉन आर. बी पॉइंटचा सेंट्रीफ्युगल फोर्स mvb स्क्वेअर अपॉन आर. आणि सी पॉइंटचा सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे, mvc स्क्वेअर अपॉन आर आहे. त्याच्यानंतर याची गोष्ट काय आहे, ट्वाइस आर आहे. डेटम प्लेन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, तर डेटम प्लेन म्हणजे असतो राजांनो रेफरन्स प्लेन. म्हणजे या ठिकाणी रेफरन्स प्लेन्स म्हणजे याच्यावरच तुम्हाला हाईट घ्यायची आहे. याच्या खालची हाईट जी असते किंवा याची जी हाईट असते या ठिकाणी 0 असते. बघा, हाईट या ठिकाणी 0 असते आणि हाईट या ठिकाणी ट्वाइस आर होते, आणि या ठिकाणी हाईट काय होते, एच इक्वल्स टू आर होते. सो दिस इज द डेटम प्लेन. म्हणजे या ठिकाणी हाईट 0, या ठिकाणी रेडियस झालं, या ठिकाणी ट्वाइस रेडियस, दॅट इज द डायमीटर झालं. अरे सर्कलचा कमी डायमीटर झाला ना वर. यस, ओके. तर त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला वेलोसिटी ऍट द टॉप फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी मी टायटल लिहितोय, वेलोसिटी ऍट द टॉप. एकदम इझी आहे बघा, वेलोसिटी ऍट टॉप. तर आपल्याला टॉप पोझिशनला काय करायचं राजांनो, वेलोसिटी फाइंड आउट करायचंय. तर बघा कसं येईल, एकदम इझी आहे. तर मला सांगा, वेलोसिटी ऍट टॉप पोझिशन, तर टॉप पोझिशन मीन्स ऍट पॉइंट ए, बरोबर आहे. वेलोसिटी ऍट टॉप पोझिशन मीन्स वेलोसिटी ऍट द पॉइंट ए. मग मला सांगा, या ठिकाणी बॅलन्स फोर्सेस कोणकोणते आहेत? अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स. मग या ठिकाणी अपवर्ड फोर्स कोणता आहे रे? ओके, तुम्हाला मी डायग्राम दाखवू का? एक मिनिट. हा, मला सांगा, या ठिकाणी अपवर्ड फोर्स कोणता आहे? mv स्क्वेअर अपॉन आर. व्हेरी गुड. यस. डाऊनवर्ड फोर्सेस कोणकोणते आहेत? mg प्लस टी आहे. मग या ठिकाणी तुम्हाला अपवर्ड फोर्स लिहायचा आहे mva स्क्वेअर अपॉन आर. त्याच्यानंतर विच इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस कोणकोणते आहेत? एक आहे mg आणि प्लस काय आहे, टी आहे. बट तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी, बट टीए मीन्स टेन्शन ऍट पॉइंट टॉप पोझिशन काय असतं, 0 असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की टॉप पोझिशनचं टेन्शन काय असतं, 0 असतं. मग या ठिकाणी टीए ची व्हॅल्यू 0 पुट अप करा. सो व्हॉट इज द फायनल आन्सर? यस, va स्क्वेअर अपॉन आर विच इज इक्वल टू mg. कारण की टीए ची व्हॅल्यू 0 पुट अप केली, मग 0 झालं, mm गेट कॅन्सल. त्याच्यानंतर va स्क्वेअर इक्वल टू राजांनो काय आलेला आहे, rg आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी असं म्हणू शकतो का रे, va इक्वल टू अंडर रूट ऑफ rg, असं म्हणू शकतो, va equals to under root of rg, and this is the final expression for the velocity at the top position. Yes, this is the final expression for the velocity at the top position. समजलं सर्वांना? मी काय केलेलं आहे बघा, काहीच केलं नाही. काय केलं मी? काहीच केलं नाहीये. फक्त टॉप पोझिशनला मी काय केलेलं आहे, फोर्सेसला बॅलन्स केले. अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स, म्हणजे काय केलेलं आहे, mva स्क्वेअर अपॉन आर. सही बात आहे सर, विच इज इक्वल्स टू mg प्लस टीए.
एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, टेन्शन ऍट पॉईंट काय असतं, 0 असतं. बाकी लाभ चीजें ये सबको पता आहे. या ठिकाणी काही गोष्टी काटाकाटी झालेल्या आहेत आणि VA इक्वल्स टू अंडर ऑफ RG. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली लिहायचंय, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द वेलोसिटी ऍट द टॉप. या ठिकाणी मी लिहितोय, दिस इज फायनल एक्सप्रेशन फॉर, यस, फायनल एक्सप्रेशन फॉर velocity at top position. ओके, वेलोसिटी ऍट द टॉप पोझिशन. टॉप पोझिशनला वेलोसिटी काय असते आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता बघा, टॉप पोझिशनची वेलोसिटी फाइंड आउट करणं एवढं अवघड काम नव्हतं, कारण की बॉटमची आणि मिडवे पोझिशनची वेलोसिटी आपण फाइंड आउट करणार आहोत आणि तो थोडा टफ टास्क आहे, कारण की या ठिकाणी आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करणार आहोत. ओके, हा, आता काही पुस्तकामध्ये वेलोसिटी ऍट द बॉटम अँड ऍट द मिडवे पोझिशन त्यांनी फाइंड आउट केलंय, बट थोडी जी मेथड आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड मेथड यूज केलेली आहे. इव्हन आपल्या बोर्डाच्या बुक मध्ये पण जी मेथड यूज केलेली आहे ती पण थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. आता माझ्याकडे नाही बोर्डाचं बुक, तुम्ही तुमच्या बोर्डाच्या बुक मध्ये बघू शकता. ओके, बट आपल्याला एकदम इझी वाली मेथड फॉलो करायची आहे. तर तुम्हाला त्याच्यानंतर लिहायचं राजांनो, वेलोसिटी ऍट द, यस, कहां पर भैया, बॉटम. यस, वेलोसिटी ऍट द बॉटम, वेलोसिटी ऍट बॉटम. आता बॉटमला आपण काय करूया, वेलोसिटी फाइंड आउट करूया. तर बघा काय येईल, वेलोसिटी ऍट द बॉटम. एकदम इझी आहे, काही हार्ड नाही याच्यामध्ये. ओके, हा, तर त्याच्यानंतर आता आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करायचा आहे. तर मला सांगा, वेलोसिटी ऍट द बॉटम आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर मी समजा असं केलं, टोटल एनर्जी ऍट द पॉइंट ए विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. कारण की एनर्जी जी आहे ती काय होते, कंझर्व होते. एनर्जी कंझर्व राहते, एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट राहते. तर मी या ठिकाणी लिहू शकतो, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, यस, पेन चेंज करतोय, यस, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन, एक मिनिट, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, मग या ठिकाणी मी काय लिहिलं, टोटल एनर्जी ऍट ए विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी. मग मला सांगा राजांनो, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए काय असते? टोटल एनर्जी म्हणजे असते राजांनो बघा, कायनेटिक एनर्जी. तर या ठिकाणी 1/2 mv², आणि या ठिकाणी ए असल्यामुळे vh² प्लस त्याच्यानंतर काय येईल, mgh येईल, आणि या ठिकाणची जी हाईट आहे, या ठिकाणची हाईट ए येईल. ओके, विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी, दॅट इज 1/2 mvv² प्लस या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय, mgs लिहायचंय, हाईट ऍट द बॉटम. ओके, आता मला सांगा ऍट टॉप कंडिशन, मला सांगा एच इक्वल टू काय असतं? एच म्हणजे हाईट ऍट द टॉप कंडिशन. एच इक्वल टू काय आहे, 2r आहे, बरोबर आहे. एच इक्वल टू काय आहे, 2r आहे. दॅट इज द हाईट ऍट द टॉप कंडिशन्स. ओके, हॅलो, हा सर. यस सर. ओके, हा बघा रे, या ठिकाणी आपण कुठपर्यंत आलतो, वेलोसिटी ऍट द आपण बॉटम पोझिशन फाइंड आउट करतोय, आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, काहीच केलं नाही, आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज केलेला आहे. ओके, म्हणजे टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. मग मला सांगा यार, टोटल एनर्जी काय असते? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हाँ सर, सही बात आहे, बरोबर आहे. मग हाच फंडा या ठिकाणी मी यूज केलेला आहे. म्हणजे टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इक्वल टू काय आलेला आहे, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. म्हणजे सॉरी, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. आणि मला सांगा याचे, म्हणजे या सर्कलची टोटल हाईट किती रे, एच इक्वल टू ट्वाइस आर आहे. दॅट इज द टॉप पोझिशनला एच इक्वल टू किती येणार आहे, 2r येणार आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी याची गोष्ट तुम्हाला काय घ्यायचंय, 2r घ्यायचंय. मग मला सांगा या ठिकाणी दुसरी कंडिशन, या ठिकाणी vh² ची व्हॅल्यू किती रे, vh² ची व्हॅल्यू rg म्हणू शकतो मी, बरोबर आहे. vh² ची व्हॅल्यू मी rg म्हणू शकतो का? vh ची व्हॅल्यू समजा जर अंडर रूट ऑफ rg असेल, बघा या ठिकाणी vh² इक्वल टू rg असं लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे ही कंडिशन मी या ठिकाणी यूज करू शकतो, यस. का नाही यूज करणार, यूज मला करता येते. तर या ठिकाणी त्याच्यानंतर मला सांगा व्हीबी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, आणि एचबी म्हणजे हाईट ऍट द बॉटम. हाईट ऍट द बॉटम किती आहे राजांनो, 0 आहे, कारण की बॉटमला काय आहे, डे टर्म प्लेन आहे.
त्या ठिकाणी रेफरन्स प्लेन असल्यामुळे हाईट काय असते 0 असते. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऍट द बी पॉईंट काय येणार आहे टोटल 0 येणार आहे. कारण की या ठिकाणी तुम्ही समजा एच ची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर mg इंटू 0 मीन्स एनिथिंग इंटू 0 काय येणार आहे 0 येणार आहे. ओके, तर मग व्हॅल्यू पुटअप करा. सो व्हॉट इज द फायनल आन्सर या ठिकाणी बघा 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर करा बरं. मग या ठिकाणी व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आरजी आहे तर या ठिकाणी मी आरजी पुटअप केले. त्याच्यानंतर हे mg ऍज इट इज एच ची व्हॅल्यू राजांनो किती आहे ट्वाइस आर आहे, सही बात आहे, विच इज इक्वल टू हे 1/2 त्याच्यानंतर m इंटू व्ही स्क्वेअर आणि प्लस mg इंटू या ठिकाणी एच ची व्हॅल्यू किती राजांनो 0 आहे. ओके, मला सांगा इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला समजल्या का? काही कंडिशन्स पुटअप केलेल्या आहेत आणि त्या कंडिशन्स तुम्हाला समजल्या असतील तर आय थिंक पुढचं डेरिव्हेशन जे आहे पुढचं जे मी या ठिकाणी स्टेटमेंट लिहिलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. ओके, मग त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा दिस टर्म ही टोटल 0 झालेली आहे. ग्रीन कलरचा पेन घेतो. ओके, हा, तर बघा आता दिस टर्म 0 झालेली आहे. तर या ठिकाणी मी असं म्हणू शकतो mRg/2 प्लस या ठिकाणी ट्वाइस mgr असं म्हणू शकतो मी, कारण की mRg/2 लिहिले मी आणि हे 2 ला फक्त पुढे लिहिले ट्वाइस mgr विच इज इक्वल टू काय राजांनो 1/2 mvb². ओके, कारण की टोटल टर्म आता 0 झालेली आहे. त्याच्यानंतर याचं तुम्हाला काय करायचं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येतं 1 1 जार 1 दॅट इज द mRg प्लस 2 ने याला मल्टिप्लाय करा. यस 2 2 जार 4 दॅट इज 4 या ठिकाणी mRg. mgr ला तुम्ही mRg लिहू शकता. ओके, किंवा या ठिकाणी तुम्ही वरच्या टर्मला mgr लिहू शकता. ओके, या ठिकाणी लिहितो मी वरच्या टर्मला mgr जेणेकरून तुमच्या लक्षात येईल 5 mgr. ओके, मग या ठिकाणी काय येणार आहे येस mgr अपॉन या ठिकाणी सेम टर्म म्हणजे mgr. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बाकी याच्यामध्ये जास्त डोकं लावू नका. विच इज इक्वल टू काय झालेलं आहे 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर. मी काय केलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला सांगा आता या ठिकाणी mgr प्लस 4 mgr या ठिकाणी काही ना म्हणजे 1 असतो म्हणजे 1 mgr प्लस 4 mgr याला मी 5 mgr लिहू शकतो. ओके, दिस इज द 5 mgr अपॉन काय आलं 2 आलंय विच इज इक्वल टू 1/2 m इंटू व्ही². ओके, या ठिकाणी 2 2 काय झालं कॅन्सल झालं. आता मला सांगा या ठिकाणी mm काय होईल कॅन्सल होईल म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आहे ते काय येतं व्ही² इक्वल टू काय आलेलं आहे 5gr आलेला आहे किंवा 5rg म्हणू शकता. ओके, तर या ठिकाणी बघा vp इक्वल टू √5rg लिहू शकतो. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी ऍट द कुठली बॉटम कंडिशनची व्हेलॉसिटी आपण आता फाइंड आउट केलेली आहे. यस, चला समजलं का रे? समजलं असेल तर हो म्हणा, नाही तर काय हरकत नाही. आता तसंच आपण व्हेलॉसिटी ऍट द मिडवे समजले सर. करणार आहोत. यस, बिलकुल समजलंय. ओके, चला खूप आनंदाची बातमी आहे कारण की आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात म्हणजे चांगली गोष्ट आहे. ओके, चला शेतकरी राजांचा सर्वात आवडता सण. तर या ठिकाणी त्याच्यानंतर यस आता आपल्याला फाइंड आउट करायचंय व्हेलॉसिटी ऍट द मिडवे पोझिशन. चलो कम ऑन, जल्दी फाइंड आउट करना है हमें. तर त्याच्यानंतर बघा या ठिकाणी लिहितोय मी व्हेलॉसिटी ऍट द मिडवे कंडिशन. सेम तुम्हाला प्रिन्सिपल यूज करायचा आहे. व्हेलॉसिटी ऍट मिडवे पोझिशन किंवा मिडवे कंडिशन किंवा मिडवे पोझिशन म्हणू शकता. दॅट इज द ऍट पॉइंट सी. मग मला सांगा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी या ठिकाणी पण तुम्हाला सेम लिहायचंय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अकॉर्डिंग टू according to law of conservation of energy law of conservation of energy मग काय म्हणू शकतो मी टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी म्हणू शकतो मी. ओके, आणि या ठिकाणी तुम्ही टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी पण कम्पेअर करू शकता. म्हणजे कोणत्या पण पॉइंटची टोटल एनर्जी कोणत्या पण पॉइंटच्या बरोबर असते. मीन्स टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. तुम्ही कोणत्या पण ठिकाणी जर टोटल एनर्जी घेतली सो दिस टोटल एनर्जी विल रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट इज द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए. मग मला सांगा या ठिकाणी बघा आता ही जी लेफ्ट हँड साइडची टोटल आपण टर्म घेतलेली आहे दिस इज द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए आहे, बरोबर आहे. मग टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए किती येणार आहे बघा 5/2 mgr. तर या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक लिहायचंय टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए म्हणजे लेफ्ट हँड साइडची ही टर्म किती आहे यस 5/2
mgr. दॅट इज द 5 mgr अपॉन 2 असे म्हणू शकतो. म्हणजे टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए किती आहे राजांनो? बघा टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए वर लिहिलेली आहे मी 5/2 mgr विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी म्हणजे काय असतं रे बघा, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट यस सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी. आता कायनेटिक एनर्जी लिहू डायरेक्टली. ओके, तर कायनेटिक एनर्जी काय येणार बघा 1/2 त्याच्यानंतर एम व्ही सी स्क्वेअर प्लस या ठिकाणी एम जी एच आणि हा पॉइंट कोणता आहे? सी पॉइंट आहे. मग त्याच्यानंतर हे आलं 5/2 एम जी आर ऍज इट इज विच इज इक्वल टू 1/2 एम व्ही सी स्क्वेअर ऍज इट इज प्लस एम जी. आता मला सांगा या ठिकाणी एच ची व्हॅल्यू किती रे? यस, एच ची व्हॅल्यू सांगा बरं. मिडवे पोझिशनला बघा, मिडवे पोझिशनला एच ची व्हॅल्यू मी आर लिहू शकतो कारण की मिडवे पोझिशन आहे. एच ची व्हॅल्यू मी आर लिहू शकतो. अरे देखो आप भी ना ये देखो तर आवाज नाही येत नीट. आवाज येत नाहीये. हा, मिडवे पोझिशनला मी एच ची व्हॅल्यू किती लिहू शकतो? आर लिहू शकतो का? बघा या ठिकाणी मी पेन चेंज करतोय, पेन चेंज करून तुम्हाला सांगतो. या ठिकाणी याची जी टोटल व्हॅल्यू असते एच इक्वल टू काय असते? आर असते, रेडियस. यस, मग या ठिकाणी बघा आता काय येईल, खाली तुम्हाला लिहायचंय. हा, एच ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय? आर लिहायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय बट यस एच सी इक्वल टू काय असतं? आर असतं. मग त्याच्यानंतर व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर मला सांगा या ठिकाणी हे जे एमजीआर आहे याला मी काय करतो आता इकडे शिफ्ट करतो, तर काय येईल हे 5/2 mgr मायनस या ठिकाणी mgr विच इज इक्वल टू 1/2 mvc स्क्वेअर. ओके, तर मग या ठिकाणी 5/2 म्हणजे असतं अडीच. आता या ठिकाणी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा डायरेक्टली पण कॅल्क्युलेशन करू शकता. 5/2 म्हणजे काय असतं? अडीच आणि हे mgr म्हणजे 1 असतं. ओके, तर 5/2 म्हणजे अडीच मधून एक गेला दीड राहिला आणि दीड म्हणजे किती असतं? 3/2 असतं. म्हणजे हे 3/2 mgr विच इज इक्वल टू 1/2 mvc स्क्वेअर. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता रे? तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केलं तेच आन्सर येतं 3/2 mgr. तर या ठिकाणी 2 2 कॅन्सल, त्याच्यानंतर mm कॅन्सल. सो vc स्क्वेअर इक्वल्स टू आन्सर येणार आहे 3gr. तर या ठिकाणी vc इक्वल्स टू तुम्ही √ 3rg म्हणू शकता. याला तुम्ही काय म्हणू शकता? √ 3rg म्हणू शकता. अँड दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द वेलोसिटी ऍट द मिडवे पोझिशन. तर आपण या ठिकाणी सक्सेसफुली वेलोसिटी ऍट द टॉप पोझिशन, बॉटम पोझिशन अँड द मिडवे पोझिशन आपण तिन्ही पण या ठिकाणी फॉर्म्युले ऑब्टेन केलेले आहेत. बघा व्यवस्थित पुन्हा एकदा रिवाइज करतो. सर्वात पहिल्यांदा आपण डायग्राम ड्रॉ केली, त्याच्यानंतर वेलोसिटी ऍट द मिडवे फाइंड आउट केलं. सॉरी, वेलोसिटी ऍट द टॉप फाइंड आउट केलं. तर वेलोसिटी ऍट द टॉप कंडिशन आपण कसं फाइंड आउट केलं? टॉप कंडिशनला जेवढे फोर्सेस आहेत आपण त्याला बॅलन्स केलं. दॅट इज द अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स. त्याच्यानंतर आपण वेलोसिटी ऍट द बॉटम पोझिशन कशी फाइंड आउट केली? अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, दॅट इज द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए विच इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. मग टोटल एनर्जी काय असते? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. त्याच्यानंतर आपण काही व्हॅल्यू पुटअप केल्या, तर व्हीबी इक्वल्स टू √ 5rg आलेला आहे. आणि शेवटी आपण वेलोसिटी ऍट द मिडवे पोझिशन फाइंड आउट केलं. कसं फाइंड आउट केलं? जसं आपण वेलोसिटी ऍट द बॉटम पोझिशन फाइंड आउट केलं तसंच आपण या ठिकाणी वेलोसिटी ऍट द मिडवे पोझिशन फाइंड आउट केलेलं आहे. दॅट इज द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए विच इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. आणि मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इक्वल्स टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. तुम्ही असं पण कंपॅरिझन करू शकता. यू विल गेट द करेक्ट आन्सर अँड VC इक्वल्स टू √ 3rg इज द करेक्ट आन्सर. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, 4 मार्काचं आज आपण डेरिव्हेशन कंप्लीट केलेलं आहे. यस, चला ठीक आहे. याची मी मार्किंग देतो. रेड कलरचा पेन कोणता आहे? याला मी ग्रीन कलर मध्ये घेतो. यस, 4 मार्काचा क्वेश्चन आहे आणि IMP क्वेश्चन आहे. कधी कधी हा क्वेश्चन राजांनो फोडून विचारला जाऊ शकतो. 3 मार्काला पण विचारला जाऊ शकतो. ओके, आणि याच्यामध्ये आणखीन एक सब क्वेश्चन आहे. शो दॅट द टेन्शन ऍट पॉइंट बॉटम, दॅट इज द शो दॅट द डिफरन्स बिटवीन द टेन्शन ऍट पॉइंट बॉटम अँड टेन्शन ऍट पॉइंट टॉप इज इक्वल्स टू 6 mg. अशा टाइपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, आदित्य रिपीट सांगा. आदित्य आता रिपीट सांगणं पॉसिबल नाहीये. उद्या आपण हे डेरिव्हेशन पुन्हा एकदा रिपीट करूया. डोंट वरी अबाउट दॅट. आणि त्याच्यानंतर आपण डिफरन्स पण बघणार आहोत. ओके, चला ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. उद्या आपलं लेक्चर सेम टाइमला असेल, 5 वाजता असेल. 5 ते 6 आपलं डेली लेक्चर असेल. काही जरी अडचण येत असेल तर व्हॉट्सअप करत चला. एखाद्या वेळेस समजा